प्रांजली खोचरे पुण्यामध्ये इंजिनिअरिंग करते, मात्र तिचं इंजिनियर होण्याचं संपूर्ण हे स्वप्न आता साकारलं जाणार की नाही याची चिंता तिला लागली आहे. कारण यंदा अतिवृष्टी झाली आहे आणि प्रांजलीच्या 2.25 एकरावरचं पीक कुजून गेले, त्यामुळे शेतीतून मिळणारं उत्पन्न यंदा मिळणार नाहीये. पुढलं शिक्षण आता पूर्ण कसं होणार याची चिंता तिला लागून राहिली आहे. पाहुयात प्रांजली खोचरे हिचा शिक्षणासाठीचा संघर्ष. ही आहे प्रांजली खोचरे. पुण्यात ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेते. मूळची ती धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या गंभीरवाडी गावची. त्यांच्याकडे 90 गुंठे शेती आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून आणि मोलमजुरी करून कुटुंबीय प्रांजलीच्या शिक्षणाचा खर्च भागवत होते. मात्र यंदा अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातल्या हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात सडून गेलं. त्यामुळे पुढच्या शिक्षणाचं काय होणार याची चिंता तिला सतावतेय. माझ्या हॉस्टेलची 90,000 अशी फीस भरली होती, या आशेने की जेव्हा आपल्या शेतातील उत्पन्न निघेल व आपण ते काम करून ते पैसे त्यांना परत करू. पण पावसाने अशी कमाल आहे की 90 गुंठे सोयाबीन सर्व पाण्यात अस्तव्यस्त झालेले आहे. मग आता उत्पन्नच नाही भेटणार तर पैसे कुठून भेटणार व माझ्या शिक्षणाचा खर्च कसा होईल हा मोठा प्रश्न उद्भवलेला आहे. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातल्या प्रांजलीचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी गरज आहे आर्थिक मदतीची. तिच्या बँक खात्यात तुम्ही थेट मदत करू शकता. प्रांजली संपत खोचरे, बँक खातं क्रमांक 8005020840065, IFSC कोड MAHG 0004406, बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा कळंब धाराशिव, जीपे क्रमांक 9209011792. शेतकऱ्याच्या लेकीचं शिक्षण आर्थिक संकटामुळे अपूर्ण राहू नये यासाठी तिला भरघोस आर्थिक मदत करा. ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव.